तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया अर्णवच्या घरी आलेली असते. अर्णवच्या घरी येताच वल्लरीला बघितल्यानंतर सुप्रियाने 20 वर्षांपूर्वी वल्लरीनेच इंटरव्ह्यूसाठी रमाकांतच्या इथे आता रूममध्ये पाठवल्याचं सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता रमाकांत आणि सुप्रियाच्या बोलण्यावरती अर्णवने विश्वास ठेवत सगळ्या गोष्टीची तपासणी करून वल्लरीला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, एका बाजूला इथे आता वल्लरी हे आपले गुन्हे लपवण्यासाठी एका पाठोपाठ एक गुन्हे करतच चाललेले आहे. जे लोक तिच्या विरोधामध्ये साक्ष देऊ शकतात त्या लोकांना ती बाजूला करते, त्यांच्याबरोबर हात मिळवणी करून त्यांना पैशाचा आमिष दाखवते आणि त्यांची तोंडं बंद करून टाकते. तर काही लोकांना इथे आता धमकी देते की तुमचं सत्य सगळ्यांच्या समोर आणू. त्यामुळे इथे धुमाळ असू दे किंवा त्याचबरोबर उदयकांत असू दे, एकाला पैसे दिले जात आहेत तर एकाला धमकी दिली जाते आणि त्यामुळे दोघांनीसुद्धा आपली तोंडं बंद ठेवलेली आहेत. आणि त्याच्यावरती वल्लरी स्वतःला इथे आता शेर समजत असते. पण प्रेक्षकांनो, ईश्वरीने आजीच्या वाढदिवसानिमित्त तिला पुन्हा एकदा एक प्रॉमिस दिलेलं असतं. तिने आजीला सांगितलेलं असतं की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण आजच्या दिवशी मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी खरोखर ज्या लोकांनी तुमच्या मुलीला म्हणजे माझ्या सासूबाईंना अगदी जीव देण्यापर्यंत जो काही त्रास दिला आहे ना, त्या लोकांना शोधून काढल्याशिवाय मी आता स्वस्थ बसणार नाही. मी माझ्यावरती आणि माझ्या आईवरती झालेले आरोप हे आता बिनबुडाचे आहेत, हे सुद्धा मी पुरावे देऊन सिद्ध करेन. मी माझ्या आईला निर्दोष सिद्ध करेन आणि स्वतःलासुद्धा. आणि त्याचबरोबर ज्या लोकांमुळे माझ्या सासूबाईंनी आत्महत्या केली त्याला कोण जबाबदार आहे ना, त्या लोकांनासुद्धा लवकरच शोधून काढेन. त्यामुळे इथे वल्लरीला तर असंच वाटत असतं की ही मुलगी काही करू शकणार नाही आहे. कारण मागच्या वेळेलासुद्धा धुमाळा भेटायला जात असताना वल्लरीने ईश्वरीवरती काही गुंडांना भाड्याने आणून त्यांना पैसे देऊन ईश्वरीवरती प्राणघातक हल्ला केलेला असतो. आणि त्यामुळे इथे आता वल्लरीला वाटत असतं की मी तर तसंच काहीतरी करेन. आणि सुप्रियाचं काय, सुप्रिया जर इथे कधी आली तर मी लपून बसेन. पण प्रेक्षकांनो, या वेळेला नियतीने आता वेगळाच मार्ग शोधलेला असतो वल्लरीला धडा शिकवण्याचा. कारण का, आता ईश्वरी रमाकांत काकांना शोधण्यासाठी पुन्हा एकदा मंदिरांमध्ये गेलेली असते. ती एका संस्थेमध्ये जाते. तिथे गेल्यानंतर ती बघत असते, ती विचारत असते की या माणसांना तुम्ही बघितलं का, या माणसाला तुम्ही बघितलं का, मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करते, ह्या बाबांना तुम्ही बघितलं का. तेव्हाही तिथे असलेले काम करणारे जे दादा असतात ते म्हणतात मी तुम्हाला काही मंदिरांची नावं लिहून देतो, तुम्ही तिथे तिथे जाऊन चेक करा. कारण ते आता एका बाबा लोकांमध्ये वावरतात, ते आता जणू काही साधूच झालेले आहेत, तेव्हा तुम्ही त्यांना शोधू शकता. ईश्वरी म्हणते की ठीक आहे. ईश्वरी आता मार्केटमध्ये आलेली असते. सगळीकडे आता ती इथे रमाकांत काकांना शोधत असते. रमाकांत काकांना शोधत असताना एका मंदिराच्या बाहेर लोक आता इथे सामान वगैरे खरेदी करत असतात ना पूजेचं, त्या ठिकाणी ती आता बघते तर तिला काका उभे दिसतात. ईश्वरी धावत पळत जाते आणि म्हणते बाबा. आणि ते त्यांना आता बघते तर काय, तर ते ईश्वरीचे बाबा म्हणजे सासरे नसतात, ते अर्णवचे बाबा नसतात, ते दुसरेच कुणीतरी असतात. तेव्हा ती खूप नाराज होती. ती मागे वळून बघते तर काय, ईश्वरीच्या समोरच रमाकांत काका उभे असतात. म्हणजे देवानेच जणू काही त्यांना ईश्वरीच्या समोर आणून उभं केलेलं असतं. तेव्हा ईश्वरी त्यांना बघते आणि म्हणते बाबा तुम्ही. तेव्हा ते पुन्हा तिला आशीर्वाद देतात आणि तिथून जातच असतात. ईश्वरी म्हणते नाही, आज काही झालं ना तरीसुद्धा मी रमाकांत काकांना कुठेही जाऊ देणार नाही आहे. आणि सरळ ईश्वरी जाते आणि म्हणते बाबा प्लीज थांबा, कुठेही जाऊ नका,
मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तुम्हाला शोधून काढण्यासाठी आज 2 दिवस मी काय करते तुम्हाला नाही माहिती. त्यानंतर ते म्हणतात, का पण कशासाठी तू मला शोधतेस? तुला माझ्याशी काय बोलायचं आहे? आपली काय ओळख? ती म्हणते, आपली ओळख तर जन्मोजन्मांतरची आहे. तेव्हा ते म्हणतात, कसं काय? मी तर तुला ओळखतसुद्धा नाही आहे. कोण आहेस कोण तू? ती म्हणत असते की मी आहे तुमची सून. तेव्हा त्यांना धक्काच बसतो. ते म्हणतात, माझी सून? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, माझं नाव आहे ईश्वरी अर्णव राजशिर्के. तेव्हा इथे रमाकांत काकांना धक्का बसतो आणि ते सुद्धा आश्चर्य वाटतं. तेव्हा ते म्हणतात, अर्णव राजशिर्के, माझा मुलगा? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, तुमचा मुलगा. तुमची मुलगी अंजली, तिचंसुद्धा लग्न झालं आहे. त्यांना तर एक आता गोड गोंडस मुलगी आहे. आणि तुमची सासू, हे सगळेजण माझं कुटुंब आहेत. तेव्हा ते म्हणत असतात, पण आता मी त्या कुटुंबाचा भाग नाही. तुला कदाचित माहिती नाही आहे की 18 वर्षांपूर्वी काय झाले. ईश्वरी म्हणते, मला सगळं काही माहिती आहे. 18 वर्षांपूर्वी काय झालं होतं, काय नाही, मला सगळं काही माहिती आहे. आणि तेव्हा तुमच्या भूतकाळात जे काही घडलं होतं ना, त्याचे पडसाद आता वर्तमानात आमच्या संसारावरती पडत आहेत, हे मात्र नक्की. तेव्हा ते म्हणतात, म्हणजे तू काय बोलतेस बाळा? सुनबाई, तुझ्या बोलण्याचा अर्थ तरी काय? ते म्हणते, चला शांतपणे बसा, तुम्हाला सगळं काही सांगते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की बाबा, 18 वर्षांपूर्वी तुम्हाला फसवलं गेलं होतं, या गोष्टीवरती माझा विश्वास आहे. कारण ज्या मुलीला तुमच्याबरोबर बदनाम केलं होतं ना, ती गरीब मुलगी, तिचं नाव घेऊ नकोस. मला अपराधासारखं वाटतं. कारण तिची काही चूक नसताना मला इथे फसवण्यासाठी त्या मुलीला, बिचारीला बळीचा बकरा बनवलं होतं. गरीब ती बिचारी इंटरव्ह्यूसाठी आली होती आणि त्यामुळे त्या प्रकरणामध्ये तीसुद्धा भरटली गेली, अडकली गेली. आमचं तर आयुष्य उद्ध्वस्त झालंच, पण त्या गरीब मुलीचंसुद्धा आयुष्य उद्ध्वस्त झालं. परिस्थितीने सुद्धा गरीब आणि स्वभावाने सुद्धा. तेव्हा ईश्वरी म्हणते, ज्या मुलीचं तुम्हाला इतकं वाईट वाटतंय, त्या मुलीची काही चूक नव्हती असं तुम्ही म्हणताय. ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून माझी आई सुप्रिया होती. तेव्हा रमाकांत काका म्हणतात, काय? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो काका, ती माझी आई सुप्रिया होती. आणि तसंही माझा तुमच्यावरती आणि माझ्या आईवरती पूर्ण विश्वास आहे. कारण मला माहिती आहे माझी आई कधीच खोटं बोलत नाही. जरी तिची त्यावेळेला चूक असती ना, तरीसुद्धा तिने ती मान्यच केली असती. पण त्यावेळेला तिची चूक नव्हती आणि त्यामुळे तिने बेधडकपणे सगळ्यांना सांगितलं की मी निर्दोष आहे आणि मी निर्दोष असल्याचे पुरावे देईन. आणि ती बिचारी तेव्हापासून ते पुरावे शोधण्याचा प्रयत्न करते, त्या बाईला शोधून काढण्याचा प्रयत्न करते, ज्या बाईने खोटं बोलून तुमच्याकडे इंटरव्ह्यूसाठी त्या हॉटेलवरती, त्या रूममध्ये पाठवलं होतं. तेव्हा रमाकांत काका म्हणतात, तरीसुद्धा मी सांगितलं की इथे इंटरव्ह्यू नाही, तुम्ही ऑफिसला या. आणि त्याच वेळेला मला चक्कर आली आणि हा सगळा गोंधळ झाला. पण ते सगळं प्रिप्लॅन होतं. मला अडकवण्यासाठी सगळी तयारी करण्यात आली होती. खूपच जास्त त्याच्यामागे प्लॅनिंग होतं, तयारी होती. मला फसवण्यासाठी, माझ्या बायकोला आणि मला इथे एका अशा सिच्युएशनमध्ये टाकण्यासाठी की तिने माझ्यावरती विश्वास ठेवला नाही आणि तिने स्वतःचं आयुष्य संपवलं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, तेव्हाच तुम्हाला आता आमच्याबरोबर यावं लागेल. रमाकांत काका म्हणतात, आता मी येऊ शकत नाही. आता मी स्वतःला देवाला स्वाधीन केलेलं आहे, मी कसा येऊ? तेव्हा ईश्वरी म्हणते, तुमची मुलं बाळं दुःखात असताना तुम्ही स्वतः ईश्वर्याला तुम्ही इथे आता सामील झालात, पण तुमच्या मुलांचं काय? आज तुम्ही जर आला नाहीत तर 4 नाही 5 आयुष्य उद्ध्वस्त होतील. इथे आता माझ्या बहिणीचं आणि आकाश भाऊजींचं लग्न ठरले. आमच्यामुळे ते होत नाही असं मला वाटतंय. त्याचबरोबर माझ्यावरती आणि अर्णव सरांवरती कुणी विश्वास ठेवत नाही आहे. माझ्या आईला सगळेजण गुन्हेगार समजत आहेत. जोपर्यंत तुम्ही येत नाही आणि काही गोष्टींचा खुलासा स्वतः करत नाही ना, तोपर्यंत सगळेजण माझ्या आईला आणि मला गुन्हेगारच समजणार आहेत. माझ्या आईने तुम्हाला फसवलं आणि मी तिची मुलगीही तशीच आहे, म्हणून माझ्या बहिणीचं आणि आकाश भाऊजींचं लग्न लांबणीवरती गेले. तेव्हा काका, तुम्हाला घरी यावं लागेल. निदान तुमच्या मुलाच्या सुखासाठी तरी तुम्हाला यावं लागेल. आता तुम्ही विचार करा, तुम्ही काय करताय? मी थांबते इथे तुमच्यासाठी. रमाकांत काका म्हणतात, पण मी आता घरी येऊ शकत नाही.
मी सगळं ते त्यागून पुढे निघून गेलो आहे. ती म्हणते कसं काय तुम्ही सगळं त्यागून पुढे जाऊ शकता? तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे. अहो तुमच्या कुटुंबामध्ये ज्या काही गोष्टी आता घडत आहे त्या गोष्टी तुम्ही दूर केल्या पाहिजे. आणि मी असं म्हणत नाही की तुम्ही हे तुमचं कार्य सोडा, समाजसेवेचं कार्य सोडा, पण निदान घरातली परिस्थिती सुधारेपर्यंत तरी तुम्ही घरी चला. तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा की परिस्थिती काय आहे, मग तुम्हाला सत्य समजेल. काय करते बाबा, येत आहे ना? निदान सगळ्यांना येऊन तरी सांगा की तेव्हा नेमकं जे घडलं होतं ते काय घडलं होतं आणि कशा पद्धतीने तुम्हाला आणि माझ्या आईला फसवलं होतं ते तुम्ही या आणि सांगा. सगळं काही सुरळीत झाल्यानंतर हवं तर तुम्ही पुन्हा जा, नाहीतर तुम्ही घरी राहूनसुद्धा तुमचं कार्य करू शकता. आम्ही तुम्हाला कुणीही अडवणार नाही. तुम्हाला वाईट वाटेल किंवा तुमच्या कार्याला कुठेतरी धक्का बसेल, आम्ही असं काहीच नाही करणार. तुम्ही घरामध्ये येऊनसुद्धा तुमचं कार्य सुरू ठेवा. उलट तुम्हाला जे जे हवं, जसं जसं हवं मी सगळं तुम्हाला देईन. तुमच्या जेवणाचं पथ्य पाणी सगळं मी पाळेन, असं ईश्वरी त्यांना आता आश्वासन देते. आणि ईश्वरी आता इथे अर्णवला सांगून रमाकांतला घरी घेऊन येते. ती म्हणते की तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. आणि तिला रमाकांत काका भेटलेले असतात. अर्णव म्हणतो मला पण तुला सरप्राईज द्यायचं आहे. अर्णव तिला प्रपोज करणार असतो. आणि तेव्हा इथे आता ईश्वरी रमाकांत काकांना घेऊन येते. तेव्हा अर्णवला घरातल्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो फायनली इथे आता रमाकांत काका परत आलेले असतात. येता येता ईश्वरीने सुप्रियाला फोन करून सांगितलेलं असतं की आता थोडाही वेळ वाया नको घालू, तू सरळ घरी ये. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रमाकांत काका घरी आल्यानंतर सगळेजण त्यांच्याकडे कुणी रागाने बघत असतं, कुणी संशयाने बघत असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की त्यावेळेला जे घडलं होतं खरं खोटं केलं नव्हतं. म्हणजे माझ्या आईने सांगितलं की तुम्ही जो विचार करताय तो खोटा आहे. त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. माझ्या आईला आणि रमाकांत काकांना फसवलं गेलं होतं. त्यामुळे खरं खोटं न करता तुम्ही त्यांच्यावरती 18 वर्षांपूर्वी आरोप केले होते आणि त्यामुळे त्यांना घर सोडून जावं लागलं होतं. पण आता तरी निदान ऐकून घ्या की त्यावेळेला नक्की काय घडलं होतं. सुप्रिया तिथे येण्याच्या आधी रमाकांत काका सांगतात, मी नेहमीप्रमाणे माझी हॉटेलमध्ये एक कॉन्फरन्स मीटिंग होती, त्या ठिकाणी मी गेलो होतो. मीटिंग झाल्यानंतर मी माझ्या रूमवरती होतो आणि अचानकपणे तिथे सुप्रिया आली इंटरव्ह्यूसाठी. ती म्हणाली की मला इथलाच ॲड्रेस दिला त्या बाईने. ती बाई कोण होती तर घाऱ्या डोळ्यांची बाई होती, गोरी होती. तिने सांगितलं की मी जो ॲड्रेस देते तिथेच जायचं आहे आणि त्यांनीच मला हा ॲड्रेस सांगितला आणि म्हणून मी इथे आली आहे. आणि अचानकपणे मी इथे चहा घेत होतो, ते चहामुळे मला चक्कर आली. मी खाली पडणार तेवढ्यात फक्त सुप्रियाने मला आधार दिला आणि तेव्हा मला चक्कर आली होती. पत्रकार आले आणि ते फोटो खेचले. मला बोलूसुद्धा दिलं नाही. तरीसुद्धा मी सुप्रियाला एकदा सांगितलं की तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला, इंटरव्ह्यू इथे नाही तर ऑफिसला इंटरव्ह्यू आहे, तुम्ही तिथे जा. आणि मी तिला माझ्या ऑफिसचं कार्डसुद्धा देणार होतो, पण मला तेवढासुद्धा वेळ मिळाला नाही. माझ्या चहामध्ये कुणीतरी गुंगीचं औषध मिक्स केलं होतं. 2 घोट घेतल्यानंतरच मला चक्कर आली होती. आणि त्यानंतर काय घडलं मला स्वतःलाच माहिती नाही आहे. फोटो काढण्यात आले, ते चुकीच्या पद्धतीने व्हायरल केले. माझ्यासोबत त्या मुलीचीसुद्धा बदनामी केली. ती गरीब बिचारी मुलगी इंटरव्ह्यूला आली होती. मीच तिला बोलावलं होतं की तुम्हाला नोकरीची गरज असेल तर तुम्ही ऑफिसला या. तिचं शिक्षण पाणी होतं त्यामुळे ती आली होती आणि माझ्याबरोबर तिलासुद्धा फसवलं गेलं. हे सगळं आता रमाकांत काकांनी जसंच्या तसं सांगितलेलं असतं, जसं सुप्रियाने सांगितलेलं असतं. आणि त्यावेळेला बरोबर त्या ठिकाणी आता वल्लरीसुद्धा असते आणि त्याच वेळेला तिथे सुप्रियासुद्धा आलेली असते. सुप्रिया तिथे आल्यानंतर वल्लरी पळूनच जाणार असते. तेवढ्यातच मामा तिचा हात पकडतात आणि तिला म्हणतात कुठे जातेस तू, थांब ना. अशी आतमध्ये गेल्यानंतर इथे असलेल्यांना सगळ्यांना काय वाटेल, अशी चोरावानी पळून जाऊ नकोस, थांब इथेच. तेव्हा वल्लरी आता तिथे उभी राहिल्यानंतर सुप्रियाचं लक्ष तिच्याकडे जातं. आणि आता ती बाई जिने मला इंटरव्ह्यूसाठी इथे हॉटेलच्या रूमवरती पाठवलं होतं, ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून वल्लरी आहे हे आता सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो रमाकांत काकांनीसुद्धा वल्लरीला बघितल्यानंतर वल्लरीबरोबर उदयकांतसुद्धा होता या सत्याचा आता खुलासा केलेला असतो. आम्हाला फसवण्यामध्ये वल्लरी आणि उदयकांतचा खूप मोठा हात आहे हे सुद्धा त्याने सांगितलं होतं. आणि काही पत्रकारसुद्धा त्यांना सामील झाले होते. आणि इथे आता काही पुरावेसुद्धा दिलेले असतात. हे सगळे पुरावे आता बघितल्यानंतर
इथे अर्णव रमाकांत काका आणि सुप्रियाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत वल्लरीला आता जेलचा रस्ता दाखवणार असतो. तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देणारच असतो.